करते संसार सुखाचा। नमस्कार, वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण को पावड बाय तिरुमला ऑइल या कार्यक्रमामध्ये मी धनश्री दामले आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आणि आजचा दिवस शेफकडनं छान मस्त 2 रेसिपी शिकायच्या आहेत आणि दोन्ही रेसिपीज फिशच्या आहेत। असं मला कळलेलं आहे, पण त्या कोणत्या ते आता आपण शेफकडनं जाणून घेऊया। आज नॉनव्हेजचा दिवस आहे म्हटल्यावरती नॉनव्हेजचा दिवस असला ना की रेसिपी करण्याचा उत्साह डबल असतो, बरोबर की नाही? सो सुरुवात करूया आपण एक फिश करी पासून, म्हणजे मीन मोइली केरळी फिश करी। मीन मोइली केरला फिश करी, अतिशय लाईट फ्लेवर असलेली ही फिश करी कधीही करता येण्यासारखी आहे आणि नक्की एकदा तरी ट्राय करून बघण्यासारखी आहे। अच्छा, पण ती कोणत्या माशापासून बनवली जाते? आज आपण तुझ्या आवडीचं पापलेट वापरूया। अच्छा, म्हणजे ते कोणतेही वापरू शकतो? त्यामध्ये फिश कुठचंही वापरू शकतो, शक्यतो व्हाईट फिश करी आहे ही। पापलेट असेल, सुरमई आहे, त्याच्यानंतर मग हलवा आहे, कुठचेही मासे आपण किंवा रावस आहे, कुठचेही मासे वापरू शकतो, पण प्रेफरेबली पापलेटनी खूप छान होते। खूप डेलिकेट करी आहे। बरं, ट्राय करूया, नक्कीच ट्राय करूया। आम्ही पटकन तयारी करून घेतो आणि तुम्ही लिहून घ्या याचं साहित्य। पापलेटचे तुकडे, स्लाइस केलेला कांदा 1 मध्यम, स्लाइस केलेला टोमॅटो 1, बारीक चिरलेला लसूण 6 ते 7 पाकळ्या, काळी मिरी 7 ते 8, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या 3, उभं पातळ चिरलेलं आलं 1 चमचा, नारळाचं पातळ दूध 1 वाटी, नारळाचं घट्ट दूध 1 वाटी, कढीपत्त्याची पानं 8 ते 10, हळद, लिंबाचा रस, तेल आणि मीठ। चला, पटकन तयारी आम्ही केलेली आहे आणि आता आपण सुरुवात करणार आहोत। सुरुवात करूया। सर्वप्रथम जे पापलेट आपण छान स्लाइस करून घेतलेले आहेत, बरोबर, त्याला आपण ड्रेस करूया। थोडासा लिंबाचा रस, त्याच्यानंतर थोडीशी हळद, आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ। ओके, आणि हे छान आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत। बेसिक मॅरिनेशन आहे कुठच्याही माशाचा पदार्थ करताना, फिशची करी असेल, फ्राय असेल, सगळ्यात बेसिक मॅरिनेशन जे आपण करतो ते म्हणजे लिंबाचा रस। बरोबर। कधी तुला प्रश्न पडला लिंबाचा रस आपण का लावतो? लिंबाचा रस का लावतो असं मी विचार नाही केला, म्हणजे तो लावायचा असतो की म्हणजे आता पिढ्याने पिढे चालत आलेलं आहे की फिश घरी आणलं की पहिले काय करायचं तर बाबांना सांगायचं येताना लिंबू, कोथिंबीर, लसूण घेऊन या। घरात कोकम आहे का, चिंच आहे का हेही बघितलं जातं, कारण फिश करायचं म्हटल्यानंतर चिंच, कोकम याचा पण वापर होतो, बरोबर आहे। लिंबाचा वापर याच्यासाठी केला जातो की 2 गोष्टी आहेत। एक म्हणजे लिंबामध्ये असलेलं सायट्रिक ऍसिड, बरोबर, त्या सायट्रिक ऍसिडमुळे हे जे मीट आहे किंवा फिश आहे ते टेंडराइज व्हायला मदत होते, बरोबर। आणि दुसरा त्याचा फायदा एक हिडन फायदा त्याचा असा पण आहे की सायट्रिक ऍसिड बरोबर जेव्हा आपण एखादं मीठ शिजवतो तेव्हा त्यातलं बॅक्टेरियल लेवल सुद्धा खूप कमी होतात। बरोबर आहे, कारण फिश आपण जास्त धुवत नाही बघ। खूप जास्त धुत नाही आपण। तसंही फिश आपण म्हणतो की खूप प्युअर फॉर्म आहे, कारण अजूनही सगळ्यात कमी प्रदूषित असलेलं काय आहे तर ते म्हणजे फिश। वास्तविकता तशी नाहीये खरी, पण ठीक आहे। एक कढई घेऊया आपण आता। तेल। आता ही केरळी रेसिपी आहे तुम्हाला। ओके, तर यामध्ये केरळी प्रिपरेशन्स मध्ये जास्त करून बघ खोबरेल तेलाचा वापर। या रेसिपीमध्ये 100% खोबरेल तेलाचाच वापर होतो, पण खोबरेल तेल सगळ्यांनाच आपल्याकडे आवडतं असं नाहीये, म्हणून मी याच्यात थोडेसे चेंज केलेले आहेत। साधं तेल वापरतोय मी, सनफ्लॉवर ऑइलचा वापर करतोय। आपल्याला जितकं माइल्ड फ्लेवरचं ऑइल वापरता येईल तेवढं वापरावं, आणि खोबरेल तेल आवडत असेल तर त्याच्यापेक्षा चांगलं काहीच नाही। एकदा कढई थोडीशी गरम झाली की सगळ्यात पहिले काय तर केरळी कुझिनचा बेस म्हणजे कढीपत्ता, बरोबर, साधारण 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, त्याचबरोबर काळी मिरी, एक 7 ते 8 काळी मिरी, आलं मी जुलियन करून घेतलेलं आहे। सो जुलियन केलेलं आलं साधारणपणे 1 छोटा चमचा, त्याचबरोबर लसूण थोडासा मोठा स्लाइस करून घेतलेला आहे, कारण करीमध्ये तो क्रंच, तो फील आला पाहिजे। सो साधारणपणे 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर तिखटपणासाठी हिरवी मिरची, साधारणपणे 2 ते 3 हिरव्या मिरच्या स्लाइस केलेल्या। जी अस्सल साऊथ इंडियन किंवा अस्सल केरळी फोडणी ज्याला म्हणतात
तशी ती फोडणी देऊन घ्यायची. आणि ही फोडणी परतून झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा स्लाइस केलेला. कांदा पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा की कसा ठेवायचा? जस्ट कांदा झालेला आहे. आता आपण ह्याच्यात टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटोचे तो मोठे मोठे पीसेस. येस, मोठे मोठे पीसेस केलेले आहेत कारण टोमॅटो ह्याच्यात आपल्याला अजिबात गळलेला नको आहे. सो ती करी जी आहे छान सॉफ्ट तशीच राहिली पाहिजे कारण टोमॅटो जर बारीक घेतला किंवा प्युरी घेतली तर त्याची ग्रेव्ही होईल. बरोबर. सो एक टोमॅटो स्लाइस केलेला त्याच्यात घालूया आणि जस्ट हलका परतून घ्यायचा. जस्ट एक हलका स्टर देतो मी याला. आणि हा स्टर दिल्यानंतर थोडंसं मीठ घालूया याच्यात. बरोबर. आणि त्याच्यानंतर हलकंसं पाणी घालणार आहे मी याच्यात. हलकंसं पाणी घालतोय. आणि या पाण्याबरोबरच पाणी घालण्याचं कारण असं आहे की कढईतलं जे टेम्परेचर आहे ते आता बऱ्यापैकी वाढलेलं आहे. सो हे टेम्परेचर कमी करायचं आहे. कढई थोडीशी थंड होईल कारण टोमॅटो शिजवायचाच नाही. येस, टोमॅटो शिजवायचा नाही. आणि त्याच्याबरोबर नारळाचं दूध घालतोय आपण. सेकंड एक्स्ट्रॅक्ट किंवा जे पातळ नारळाचं दूध आहे ते आता मी याच्यात घालतोय. सो 1 कप नारळाचं दूध, पातळ नारळाचं दूध या करीमध्ये. आणि छान याला एक सिमरिंग बॉईल येईपर्यंत आता आपण थांबणार आहोत. आणि छान एक सिमर स्लो फ्लेमवरती एक बॉईल येईपर्यंत वाट बघूया. आणि त्याच्यानंतर मग हे मॅरिनेटेड जे फिश आहे ते आपण त्याच्यात इंट्रोड्यूस करणार आहोत. नक्कीच. आणि जोपर्यंत एक उकळी येते तोपर्यंत थोडीशी वाट तुम्हालाही पाहावी लागणार आहे. एक छोटासा ब्रेक घेते, लगेचच परत येणारे. पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण को पावर्ड बाय तिरुमला ऑइल. सुगरण करते संसार सुखाचा, सुगरण करते संसार सुखाचा. ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण को पावर्ड बाय तिरुमला ऑइल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता नारळाचं दूध घातल्यानंतर आपण त्याला छान उकळी येऊन दिलेली आहे. त्याच्याबरोबर सगळे जे मसाले आहेत त्याचा सुद्धा फ्लेवर आता उतरलेला आहे. आणि तू बघू शकतेस की टोमॅटोचं टेक्स्चर अजूनही तसंच आहे. तर या करीमध्ये जे मॅरिनेटेड फिश आहे, फिश टाकून देऊया आपण. आता प्लेस करतोय मी ह्याच्यात. कढईला हलकासा स्टर देतोय मी. आणि त्याच्यानंतर नारळाचं दूध आपण ठेवलेलं आहे. नारळाचं दूध त्याचा जो घट्ट भाग आहे तो याच्यात घालतोय. तो पण 1 कप घ्यायचा. हां, साधारणपणे 1 कप नारळाचं दूध. थोडंसं सिझनिंग आता ॲडजस्ट करून घेऊया आपण. हलकंसं मीठ. परत एकदा हलक्या हाताने स्टर द्यायचं आहे. हे अजिबात ढवळायचं नाही, काही ढवळायची आवश्यकताच नाही आहे. आणि आता मंद आचेवरती साधारणपणे 6 ते 7 मिनिटं आपण ही करी अशाच पद्धतीने सिमर होऊ देणार आहे. म्हणजे मग फिश छान शिजेल आणि त्याच्यानंतर गरमागरम सर्व करूया फिश मोईली. क्या बात है. मस्त मीन मोईली तयार होतेच आहे. तुम्ही लिहून घ्या याचं साहित्य आणि कृती. साहित्य: पापलेटचे तुकडे, स्लाइस केलेला कांदा 1 मध्यम, स्लाइस केलेला टोमॅटो 1, बारीक चिरलेला लसूण 6 ते 7 पाकळ्या, काळी मिरी 7 ते 8, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या 3, उभं पातळ चिरलेलं आलं 1 चमचा, नारळाचं पातळ दूध 1 वाटी, नारळाचं घट्ट दूध 1 वाटी, कढीपत्त्याची पानं 8 ते 10, हळद, लिंबाचा रस, तेल आणि मीठ. कृती: प्रथम पापलेटच्या तुकड्यांना लिंबाचा रस, हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्त्याची पानं, काळी मिरी, उभं पातळ चिरलेलं आलं, बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या परतून घ्या. आता त्यात स्लाइस केलेला कांदा घालून परतून घ्या. कांदा परतून झाल्यावर त्यात स्लाइस केलेला टोमॅटो परतून त्यात मीठ, पाणी आणि नारळाचं पातळ दूध घालून एक उकळी आणा. उकळी आल्यावर त्यात मॅरिनेट केलेले पापलेटचे तुकडे, नारळाचं घट्ट दूध आणि मीठ घालून मिक्स करा आणि मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्या. अशा प्रकारे मीन मोईली तयार. दिसायला सुद्धा एकदम रंगीबेरंगी आहे. येस, रंगी बेरंगी. रंगी बेरंगी म्हणजे चांगला रंग आलेला आहे. हे बघ, जर निगेटिव्ह रिप्लाय असतील तर मी देईन, पण आतापर्यंत मी जे पदार्थ चाखलेले आहेत ते सगळेच चांगले होते, त्याच्यामुळे माझ्याकडे काही पर्याय नव्हता. नाही, मला हे कायम असं वाटतं की ज्या प्रतिक्रिया आहेत ना त्या जशा वाटतात तशा याव्या आणि त्या उत्स्फूर्त असाव्यात. हो, पण
खरंच सुंदर झालेली आणि खरंच सुंदर झाली. मी खोटं बोलणार नाही, कारण प्रेक्षकांनी करून बघावं अशी माझी पण इच्छा आहे. ते जेव्हा हे पदार्थ करून बघतील त्यांना सुद्धा काहीतरी वेगळी चव वाटेल, किंवा मग कोणाला असं त्याच्यात काही मॉडिफाय करावं असं वाटेल तर नक्कीच ते करू शकतात. पण खूप सुंदर चव आहे, वेगळी चव आहे आणि थोडीशी ऑथेंटिक केरळी स्टाईल चव तुम्हाला या रेसिपीमध्ये चाखता जरूर येईल. आता पुढची रेसिपी शिकायची ती कोणती? पुढची रेसिपी जी करणार आहोत आज आपण सुरमईचे स्टेक बनवणार आहोत. सुरमईचे स्टेक? येस, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे आज. ओके, ते गिफ्ट आता मी तुला दाखवणार आहे काय आहे ते. त्या गिफ्टचे आपण छान स्टेक बनवू आणि काय म्हणतात ना, ग्रीन किंगफिश स्टेक. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, पण रोजच्या मसाल्यातनं थोडंसं काहीतरी वेगळं पण देणारी. आणि त्याच अनुषंगाने सुरमईसारखा मासा घरच्या घरी आपण कसा कापू शकतो किंवा कसा त्याचे फिले करायचे हे नक्कीच आपल्याला आज बघता येईल. येस, डेफिनेटली. आम्ही पटकन तयारी करून घेतो, जरा गिफ्ट पण बघते काय आहे. तोपर्यंत लिहून घ्या याचं साहित्य. साहित्य: सुरमई मासा 1, नारळाचं दूध 2 ते 3 चमचे, लसूण कोथिंबीर पेस्ट 2 चमचे, हिरव्या मिरचीची पेस्ट 2 चमचे, बारीक चिरलेला लसूण 10 ते 12 पाकळ्या, बेसिलची पानं, पुदिन्याची पानं, काळी मिरी पूड, लिंबाचा रस, तेल आणि मीठ. तर हे आहे माझं गिफ्ट. येस, हे आहे धनश्रीसाठी गिफ्ट. केवढी मोठी आहे सुरमई. येस, आज सुगरणच्या सगळ्या दर्शकांसाठी खास. सो आता ह्या सुरमईचे आपण स्टेक काढणार आहोत. बऱ्याच वेळेला मुंबई असेल किंवा किनारपट्टीच्या ठिकाणी आपण घरी मोठे मासे अगदी आनंदाने घेऊन येतो, पण मग आता त्याचं करायचं काय, कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा. नेहमीच्या तुकड्या तर आपण करतोच, त्यात काही नवीन नाहीये, पण याचे स्टेक कसे बनवायचे. इंटरनॅशनल कुकरी शो असतील किंवा वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत इंटरनॅशनल, तिथे आपण कायमच असे मोठे मोठे मासे डिबोन होत असताना किंवा करत असताना बघत असतो. पण नेहमी आपल्याला असा प्रश्न पडतो की घरी कसं करणार आपण. आपल्याकडे ती इक्विपमेंट नाही आहेत, आपल्याकडे त्या सोयी नाही आहेत, मग हे कसं करायचं. तर त्या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे, एक साधा नाईफ. बरोबर. सो आता या सुरमईला फक्त आपण काय केलं, याची स्टमक कॅव्हिटी क्लिअर केलेली आहे, बाकी आपण काही केलेलं नाहीये. सो आता मी काय करणार आहे, सुरमई मोठी असल्यामुळे 2 पीसमध्ये कट करून आपण ती डिबोन करूया. आणि स्टेक काढण्यासाठी, स्टेकसाठी सगळ्यात जास्त हा जो पोटाच्या खालचा हिस्सा आहे तोच सगळ्यात जास्त उपयोगाचा आहे. बरोबर. सो ही जी पोटावरची बाजू आहे ती आपण छान करीसाठी किंवा वेगवेगळ्या मसाला डिशसाठी वापरू शकतो. सो आपण काय करणार आहोत, एक कट देऊन हा जो हिस्सा आहे हा आपण बाजूला ठेवून देऊया. आणि आता तू बघू शकतेस की पूर्णपणे पोटाचा जो हिस्सा होता तो ऑलमोस्ट आपण बाजूला केलेला आहे. आणि आता हे सेंटर बोन जे आहे, हे सेंटर बोन इथे आता ओपन आहे. बरोबर ना. सो आता मी काय करणार आहे, हे जे फिन बोन आहे याला फिन बोन म्हणतात. बरोबर, फिन आहे हा माशाचा. या फिन बोनला एक कट देतोय मी फिन बोनच्या वरनं. हा फिन बोन जो आहे तो एलिमिनेट करत, म्हणजे तो आहे तिथेच ठेवत मी एक अख्खा कट, अखंड कट पूर्ण खालपर्यंत या शेपटीपर्यंत देतोय. बरोबर. आणि तो दिल्यानंतर आता तू बघू शकतेस हा पूर्ण जो स्टेक आहे हा अशा पद्धतीने आता हळूहळू बाहेर पडायला लागेल. फक्त हा जो सेंटर बोन आहे हा आपल्याला फॉलो करत जायचा आहे. सेंटर बोन फॉलो केल्यानंतर बघू शकतेस पूर्णपणे ही सुरमई अशा पद्धतीने सहज ओपन होतीये. मस्त इझी वाटतंय, एकदम बघताना तर इझी वाटतंय. अतिशय सोपं आहे, माहिती नाही घरी कसं वाटतं ते. अतिशय सोपं आहे. येस, अशा पद्धतीने स्टेक आहे आता पूर्णपणे जवळपास बाहेर पडतोय. आणि अशा पद्धतीने हा अख्खाच्या अख्खा पूर्णच्या पूर्ण फिले सुरमईचा आपण काढलेला आहे. आता ह्याच्यात बोन्स वास्तविक पाहता कुठेही नाही आहेत. पूर्णपणे ही जी बोन्स, साईड फिन बोन्स आहेत ती सुद्धा इथेच आहेत. बरोबर. आणि हे जे सेंटर बोन आहे हे सुद्धा इथंच आहे. आता हे सेंटर बोन आपल्याला पूर्णपणे बाजूला करायचं आहे.
म्हणून मग आपण या सेंटर बोनच्याच खालनं एक कट घेणार आहोत आणि असाच पूर्णपणे दुसरा स्टेक सुद्धा आता काढून घेणार आहोत. फक्त सुरीला व्यवस्थित धार असणं एवढंच बेसिक रिक्वायरमेंट आहे. आणि तुमच्या ओट्याच्या आकाराला झेपेल एवढीच मोठी सुरमई घ्यायची आणि ती कापायची सुरुवातीला. हा, म्हणजे तेवढाच पार्ट आहे. सो अशा पद्धतीने आपण दोन्ही फिले काढून घेतलेले आहेत. सध्या आय थिंक एका फिलेचीच आपल्याला आवश्यकता आहे. एक फिले मी बाजूला ठेवून देतो आणि हा जो एक फिले आहे याचा आपण आता स्टेक तयार करणार आहोत. बरोबर. सो सुरीला एकदा धारदार सुरी एक चांगल्या कुकिंगची किंवा चांगल्या किचनची ओळख असं म्हणता येऊ शकतं. सो अशा पद्धतीने आपण सुरमईचे स्टेक काढणार आहोत. सो अशा पद्धतीने आपण हे फिशचे फिले करून घेतलेले आहेत. बरोबर. आता आपण याला मॅरिनेट करणार आहोत. मॅरिनेट तयार करण्यासाठी आपण एक पेस्ट तयार करणार आहोत सर्वप्रथम. सो आता मिक्सरमध्ये बेसिलची थोडी पानं. बेसिलचा वापर जनरली आपल्याकडे फिशमध्ये फार प्रॉमिनंटली केला जात नाही. बरोबर. त्याचबरोबर थोडीशी पुदिन्याची पानं. ओके. हे लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट. ओके. हिरव्या मिरचीची पेस्ट. साधारणपणे एक ते दीड हिरवी मिरची पुरेशी आहे. आपल्या आवडीनिवडीनुसार आपण तिखटपणा. कोथिंबिरीची पेस्ट जरा जास्त घ्यायची. हा, लसूण कोथिंबिरीची साधारणपणे एवढ्या स्टेकसाठी किंवा 1 किलो सुरमईसाठी साधारणपणे 15 ते 20 पाकळ्या लसूण आणि त्याच्याबरोबर अर्धी वाटी कोथिंबीर. ओके. बरोबर. त्याच्यानंतर काळी मिरची पूड, मीठ चवीपुरतं आणि हे सगळं मिक्सरला आपण छान पेस्ट तयार करून घेणार आहोत. चटणी करून घेतलेली आहे. येस, पेस्ट करून घेतलेली आहे. आता एक प्लेट दे मला. जे स्टेक केलेले आहेत हे आता छान मॅरिनेट करणार आहोत प्लेटमध्ये. त्याच्यासाठी स्टेक आपण अरेंज करून घेऊया. चॉपिंग बोर्डचं आपलं काम झालेलं आहे. तोही आपण ठेवून देऊया. आणि सर्वप्रथम हलकंसं ड्रेस करणार आहे मी या स्टेकना लिंबाच्या रसाने. वेस्टर्न कुकिंग आणि आपल्या कुकिंगमध्ये हा खूप मोठा फरक आहे. वेस्टर्न कुकिंगमध्ये फिश कधी ग्रिल करताना किंवा फिश कुक करताना ते फक्त सीझन करून ग्रिल करतात. बरोबर. आपल्याकडेच फक्त ही प्रॉमिनंट पद्धत आहे मेजरली की ज्याच्यामध्ये आपण फिशला प्रॉपर मॅरिनेट करतो आणि त्याच्यानंतर मग जनरली आपण ग्रिल किंवा फ्राय करणं या पद्धती करत असतो. एक्झॅक्टली. म्हणजे आपल्याकडे आता ती सवय झालेली आहे की फिशची ती जी चव आहे ती न आवडतं थोडंसं मसालेदार वगैरे. म्हणजे आपल्याकडची परंपरा थोडीशी वेगळी आहे. वेस्टर्न कल्चर थोडंसं वेगळं आहे आणि याचा एक छान ब्लेंड तू आता ह्या रेसिपीमध्ये दाखवतोय. सो स्टेक जनरली प्रत्येकाला आवडतात खायला कारण काटे नाही, हाडं नाही, कुठच्याही पद्धतीचा डिस्टर्बन्स नाही आणि प्युअर आणि क्लिअर फ्लेवर्स. आता ही जी पेस्ट तयार केलेली आपण त्याचा वापर करून छान हे स्टेक आपण मॅरिनेट करून घेऊया. आता एक पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करूया आपण. थोडंसं बस पुरेसं आहे. पहिले आपण स्टेक छान पॅन फ्राय करून घेऊया. फिशला आपण फार काही सिझनिंग टाकलेलं नाही आहे म्हणून वरनं जस्ट थोडंसं, कारण जेव्हा आपण आता फ्राय करू त्यावेळेला बरंचसं मॅरिनेशन जे आहे ते पॅनमध्ये रिलीज होईल. सो ते होऊ नये किंवा ते झाल्यानंतर सुद्धा सिझनिंग कमी पडू नये म्हणून थोडंसं सॉल्ट आणि पेपर. पेपर पावडरनी छान रंगही येतो त्याला जेव्हा आपण ग्रिल करतो. सो आता पॅन गरम झालेला आहे.
या गरम पॅनवरती आपण सर्वप्रथम स्किन साईड डाऊननी फिश कुक करणार आहोत. ओके, स्टेक कधीही कुक करत असताना नेहमी स्किन साईड डाऊन असली पाहिजे. पण ते नंतर उलटायचं का? येस, नंतर उलटणार आहोत आपण, पण आधी स्किन साईडनी, कारण सुरमईची जी स्किन आहे ती तशी पातळ असते, छान क्रिस्प होईल स्किन. आणि पॅनवरती आता तू बघू शकतेस लगेचच हळूहळू पांढरा रंग यायला लागलेला आहे. बरोबर, तर साधारण एक 2 ते 3 मिनटं लागतील याला, जोपर्यंत हळूहळू स्टेक खालनं वरपर्यंत शिजत येईल. तसं थोडंसं फ्लेम आपण मंद करणार आहोत आणि मीडियम फ्लेमवरती एक 2 ते 3 मिनटं हा स्टेक आपण शिजवणार आहोत. 2 ते 3 मिनिटं एका साईडनी, नंतर पुन्हा नंतर आपण पलटणार आहोत आणि मग फिनिशिंग टच पण द्यायचा आहे. पण ही एका साईडनी जोपर्यंत फिश शिजतंय तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊया. आम्ही लगेच परत येतोय. पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण को पावर्ड बाय तिरुमला ऑइल. सुगरण करते संसार सुखाचा, सुगरण करते संसार सुखाचा. ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण को पावर्ड बाय तिरुमला ऑइल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एका बाजूनी आता फिश छान शिजलेलं आहे. या स्टेजला मी काय करणार आहे, या पॅनमध्ये थोडासा बारीक चिरलेला लसूण स्प्रिंकल करतोय, जो छान लसणाचा जो फ्लेवर आहे तो फक्त फ्लेवर या स्टेकला देईल. ओके, आणि आता हा जो मसाल्याचा भाग आहे आता आपण एक साईडनी टर्न करणार आहोत हा स्टेक. तू बघू शकते स्किन छान क्रिस्प झालेली आहे. ओके, आणि स्किन डाऊन असल्यामुळे फक्त स्किनलाच जो काही हीटचा इफेक्ट आहे किंवा खूप जास्त ज्याला आपण म्हणतो क्रिस्पीनेस म्हणा किंवा थोडासा बर्निंग इफेक्ट आहे, तो फक्त स्किन पुरता मर्यादित आहे. सो हे स्टेक आता जवळपास शिजलेले आहेत, बघू शकतेस तू, छान जवळपास पूर्ण पांढरे झालेले आहेत. तर या स्टेजला आता हे जे स्टेक आहेत ते आता खूप ड्राय आहेत, बरोबर ना, कारण आपण जे मॅरिनेट लावलेलं होतं ते फक्त एक जस्ट स्टेक मॅरिनेट होतं, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यात काहीही नव्हतं. सो या स्टेक ना आणि ह्या गार्लिक बरोबरचा जो फ्लेवर आहे तो छान एनहान्स व्हावा याच्यासाठी आपण ह्याच्यात थोडंसं कोकोनट मिल्क आता इन्फ्यूज करणार आहोत. पण अगदी थोडंसं, आपल्याला करी करायची नाही, पण एक 2 ते 3 चमचे फक्त कोकोनट मिल्क टाकून हे जे स्टेक आहे याला फक्त मी याच्यात ग्लेज करणार आहे. बघू शकतेस मॅरिनेटचा हिरवा रंग छान आता त्या पूर्ण मसाल्यामध्ये, पूर्ण त्या कोकोनट मिल्कमध्ये उतरलेला आहे. तर मी खाणार आणि तुला सांगणार ते कसं लागणार. येस, नक्कीच. त्याआधी लिहून घ्या याचं साहित्य आणि कृती. साहित्य: सुरमई मासा 1, नारळाचं दूध 2 ते 3 चमचे, लसूण कोथिंबीर पेस्ट 2 चमचे, हिरव्या मिरचीची पेस्ट 2 चमचे, बारीक चिरलेला लसूण 10 ते 12 पाकळ्या, बेसिलची पानं, पुदिन्याची पानं, काळी मिरी पूड, लिंबाचा रस, तेल आणि मीठ. कृती: प्रथम सुरमई माशाचे 2 भाग करून शेपटीकडील भागाच्या मधला गाडा काढून 2 बोनलेस पीस करून घ्या. आता त्या बोनलेस पीसचे 2-3 इंचाचे तुकडे करून घ्या. मिक्सरमध्ये बेसिलची पानं, पुदिन्याची पानं, लसूण कोथिंबीर पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट, काळी मिरी पूड आणि मीठ मिक्सरमध्ये वाटून पेस्ट तयार करा. आता बोनलेस तुकड्यांना लिंबाचा रस आणि तयार पेस्ट लावून वरून थोडं मीठ आणि काळी मिरी पूड भुरभुरा. पॅनमध्ये तेल गरम करून त्यावर तुकडे फ्राय करून घ्या. एका बाजूनं फ्राय झाल्यावर त्यात चिरलेला लसूण घालून दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्या. आता त्यात नारळाचं दूध घालून टॉस करा. अशा प्रकारे ग्रीन किंग फिश स्टेक तयार. स्टेक असल्यानंतर दुसरं काही खायची गरजच नाही. येस, एकदम ना असं खूपच सॉफ्ट झालेलं आहे. आणि माहिती नाही, म्हणजे नारळाच्या दुधाची चव आहे त्यात. लसूण जो बारीक आपण तो फ्राय टाकला ना, आणि ते पूर्णपणे त्याचा जो सॉस आहे तो इन्फ्यूज झालेला आहे. आणि बेसिल, मिंट हे सगळे फ्रेश हर्ब्स आहेत. तर अशी ही छान रेसिपी होती, नक्की करून बघा. तुमच्याकडे काही छान छान रेसिपीज असतील तर आम्हाला नक्की कळवा. लिहून घ्या आमचा पत्ता: सुगरण, साम टीव्ही, सकाळ भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614. आमचा ईमेल: sugran@samtv.com. आहा,
आजच्या दोन्ही फिश प्रिपरेशन्स फारच सुंदर होत्या आणि माझं पोट तर भरलेलं आहे, त्यामुळे आता मी तुमचा इथेच निरोप घेते. पण पुन्हा भेटणार आहोत अशाच छान छान रेसिपीजसह वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण को पावर्ड बाय तिरुमला ऑइल या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय. सुगरण करते संसार सुखाचा.